सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। सांगलीच्या जागेवर सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। त्याचसोबत काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज भरलेला आहे। त्यानंतर शिव उभाटा गटाकडून खासदार संजय राऊत यांनी कारवाईची मागणी केली आहे। काँग्रेसने सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। काय नेमकं हे सांगलीतलं प्रकरण आहे, कुठं घोडं अडलंय, पाहूयात जेम विशेषमध्ये। दरम्यान सर्वात आधी सांगलीतली लढत कशी होणार आहे त्यावर नजर टाकूया, त्यानंतर चर्चा पुढे करूया। सांगलीतली लढत कशी होणार आहे आपण ती बघतोय। संजय काका पाटील हे भाजपाचे उमेदवार असतील, म्हणजे महायुतीचे असतील, तर महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांना शिवभाटा गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याचसोबत विशाल पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं आणि त्यावेळेला त्यांनी एका विशिष्ट अभियानासंदर्भात देखील भाष्य केलं। काय म्हणाले आणि शक्ती प्रदर्शन कशा प्रकारे केलं तेही पाहूयात। 22 तारखेला अर्ज राहिला तर बंडखोरी आणि 19 तारखेला पक्षांनी उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा। मला अजून विश्वास वाटतो की एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी कसं भाजपला पाडू शकते हा विचार त्यांनी जर सारासार केला तर ह्या ठिकाणी 19 तारखेच्या 3 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म हे निश्चित त्या ठिकाणी माझ्या नावाचं येणारा निकाल आहे तो आपल्या बाजूलाच लागणार। आज बंड आहे, बंडाच्या स्थितीत मंचावर उपस्थित राहताना काँग्रेसच्या लोकांना सुद्धा अवघड होते। फोन येतात, करा विशालचं काम पण मंचावर जाऊ नका। प्रत्येक तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज या मंचावर उपस्थित आहे। या संदर्भामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिलं। ते म्हणाले विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म दिलेला नाही, हा मतदारसंघ काँग्रेसला हवा होता, याबाबत स्थानिक पदाधिकारी हे विशेष आग्रही देखील होते, मात्र असं काही झालेलं नाहीये। बाळासाहेब थोरात काय म्हणाले पाहूयात। विशाल पाटील ते काय उपस्थित राहिले नाही, बाकी कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आले होते। विश्वजित कदम होते, पृथ्वीराज पाटील होते, त्याचप्रमाणे आमदार सावंत होते। बाकी आम्ही चर्चा त्यांच्याशी केलेली आहे आणि आमचा अजूनही प्रयत्न आहे की हा विषय मिटला पाहिजे। आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे गेलो पाहिजे, म्हणजे आमची चर्चेचा भाग हाच आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आपले निर्णय असले पाहिजे आणि त्या दृष्टीनं अजूनही आम्ही विशाल पाटलांशी संपर्क हा करण्याचा प्रयत्न करतो आहोत। विशाल पाटलांबाबत काँग्रेसने जी भूमिका घेतली आहे त्यावर शिवभाटा गटाकडून संजय राऊत यांनी काय वक्तव्य केलं पाहूयात। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये या देशात कोणी निवडणुका लढू शकतो। विशाल पाटील हे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, वसंतदादा पाटलांचे नातू आहेत, ज्यांनी कधीच काँग्रेसची बेईमानी केली नव्हती। उमेदवारी हा वेगळा विषय आणि मला असं वाटतं की ती जी परंपरा आहे काँग्रेसची त्या परंपरेला तोडून ते कुठे काही वेगळी भूमिका घेणार नाही। विशाल पाटील हे एक चांगले कार्यकर्ते आहेत, नक्कीच आम्ही त्यांच्याशी परत संवाद साधण्याचा प्रयत्न करू। आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।